तुमची पोरं लई हुशार झाली आता. त्या दिवशी काय ते तुटून तुटून काहीतरी करून आमचा माळा साफ केला की हो. काय ना ताईसाहेब, या वयात रग असते मुलांच्या अंगात फार. उत्साह असतो, चौकस बुद्धी असते. त्याला नीट वळण देणं गरजेचं असतं. बरोबर आहे बघा. आधीचे मास्तर असे नव्हते हो. तुम्ही गावात यायला जरा उशीरच केला. येतो मी. येतो. हे सगळं मुलांनीच केलंय कशावरून? त्यांचंच काम आहे. त्या दिवशी अख्ख्या गावात फिरत होते भाजीपाला लावत. त्यांनीच टाकले असणार धणे. आले कोथमीर. आपल्या पोरांना कुठली एवढी अक्कल आली? हे देतात त्यांना कृषीविषयक ज्ञान. काय मास्तर, काय म्हणणं आहे तुमचं यावर? आपापल्या गाबड्यांना घ्या आणि तुडवा. नाही, थांबा थांबा. हे बघा, झाल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण माझ्या मुलांचा गुन्हा अजूनही सिद्ध झालेला नाही. त्यामुळे कोणीही आपल्या मुलावर हात सुद्धा उचलणार नाहीये. हे बघा, हे अति आता आमच्या पोरांबरोबर आम्ही काय करायचंय तुम्हीच सांगणार का? तुम्ही फक्त शाळेतले बाप आहात, खरं नाही? अहो, पण मुलांना मारून कुठलाही प्रश्न सुटत नाही हो. ओ मास्तर, ही सगळी थेर तिकडे शहरातल्या शाळेत. आमच्या गावाकडे नाही चालत असं काय. स्वतःला नाही काय पोरबाळ आणि आमच्या पोरांना गाडवायला निघाले व पंचायत बोलवा आज रात्री. गौरी इंगवले, हजर. संकेत पोळ, हजर. अब्दुल उस्मान सय्यद, नाही आला सर. सलमा उस्मान सय्यद. ती पण नाही आली. सर, पुतळ्याच्या टोपीत कोथिंबीर मी लावलेली सर. सर, संकेतला खांद्यावर मी घेतलं होतं. सर, आम्ही सगळे याच्यात सामील होतो. हे इडिया, शाळेत नाही चालायचं का? हे डोकं नको खावं. शाळेत चालतोय की नाही? घरात पाहुणे आलेत. पाहुणे? मी विचारलंय कोणाला, कोणी काय केलं ते? जा जागेवर बस. सर, सलमा नाही येणार. घरी पाहुणे आलेत. मग मी काय करू? आज काय घरी पाहुणे आलेत, उद्या माळावर जायचंय, परवा आणखीन काहीतरी. रोज नवीन कारणं आहेतच ना तुमच्याकडे. आणि ते येऊन तरी काय शिकता रे तुम्ही? लोकांना त्रास देणं,
त्यांचा अपमान करणं, त्यांचं नुकसान करणं, हेच ना? हेच शिकवतो ना मी तुम्हाला? हेच शिकवतो ना मी तुम्हाला? आपण गंमत करत करत शिकायचं म्हटलं तर लोकांची मस्करी करायला लागलात तुम्ही. लहान मोठं काही बघायचंच नाही. अरे कशासाठी चालवतोय मी शाळा? मला माझ्या लहानपणी जे मिळालं नाही ते तुम्हाला मिळावं म्हणून ना. आमच्या गावातही शाळा नव्हती, दूर चालत जावं लागायचं. पण हे सगळं तुमच्या बरोबर होऊन नये, तुम्हाला तुमच्या गावात जवळ शिकायला मिळावं म्हणून मी झगडतोय. पण तुम्हाला त्याची जाणीव नाही ना. हं? तुम्हाला किंमत नाही कशाची. जा जा तेच कर. निदान तुमच्या आई बापाला तरी कामाला याल. जा. होऊ दे शाळा बंद. यावर इतर पंचांचं काय म्हणणं आहे? आपण गावातल्या लोकांचा कौल घेऊ. कोणाकोणाला वाटतंय ही शाळा चालू राहावी म्हणून? हे बघा, संविधानानं सर्वांना शिक्षणाचा हक्क दिलेला आहे. तेव्हा मुलांकडून काही चूक झाली असेल तर त्यांना शिक्षा द्या, पण त्यांची शाळा बंद करू नका. पोरं जेवढी शिकली तेवढं बाद झालं. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यायला लागलेत ना. मुख्य म्हणजे नोटा मोजता यायला लागल्यात. आणि अशी किती हजेरी हो तुमच्या शाळेत? 15-20 जण असतात. नाही चालणार, एवढी कमी हजेरी नाही चालणार. गावातल्या लोकसंख्येनुसार कमीत कमी 35 मुलांची उपस्थिती आवश्यक आहे. तर मला सांगा, एवढ्याशा 10-15 पोरांसाठी शाळा चालू ठेवण्यापेक्षा ती बंद केलेली कधीही बरी. हा, आता खरंच ज्यांची शिकायची इच्छा आहे त्यांना बाजूच्या गावात जोडून देऊयात ना. काय हो? मास्तर, गावाचं हित आम्हालाही कळतं. तुम्ही नका लुडबुड करू. पाहुण्यात रहिवाशी नाही, पाहुण्यांसारखेच राहा. बस झाली तेरो. शाळा बंद करण्याचा निर्णय झालाय. पण मला पुढच्या वर्षी बोर्डाची परीक्षा द्यायची. आणि काय करायचंय? झालं तेवढं शिक्षण बस झालं. शिक्षणाचा हक्क म्हणे. शाळा बंद करायचा निर्णय झाला का? हे बरं नाही होत आहे. शाळा चालू राहायला हवी. मी तर म्हणते हे मास्तर तेव्हा असायला हवे होते. आपली मुलगी जर शिकली असती तर आज सासरी जो त्रास तिला सहन करावा लागतोय ना, तो नसता करावा लागला. सोमनाथ जाधव, नाही आला सर. केदार रोपळेकर, तो पण नाही आला.
मनोज रावराणे. तो नाही येणार असं म्हणलाय. थांबा सर, मी मळ्यावर जातो. सोमनाथ आणि त्याचे मित्र तिथेच सापडतील. मी नदीवर जातो. चला आपण सुरू करूयात. हॅलो हॅलो. हा हा बोला. हॅलो हॅलो. हा ऐकू हॅलो हॅलो हॅलो. हा हा आता ऐकू येतंय का? हो, इथं जरा प्रॉब्लेम झालाय. बोला काय प्रॉब्लेम झालाय? डॉक्टरांशी बोलता का जरा? हां हॅलो. मी इथे जरा अडकलोय हो. मला आत्ता लगेच नाही निघता येणार. अहो असं कसं? ऑपरेशन करायचंय आणि फॉर्मवर तुमच्या सह्या आवश्यक आहेत ना. ओ बरं मी येतो लगेच. कुठली गाडी मिळते ते बघतो आणि कळवतो. हां नाही तुम्ही ऑपरेशनची तयारी सुरू करा. काय झालं सर? हे बघ गौरी, मला गावाला जावं लागणार आहे. ऐक, तिथे प्रॉब्लेम झालाय. 4-5 दिवसाचाच प्रश्न आहे. मी परत येईपर्यंत तू शाळा सांभाळशील? सर मी तू मोठी आहेस, समजूतदार आहेस, मुलं ऐकतात तुझं. शाळा चालू राहिली पाहिजे. पाण्याची बाटली विसरला. अरे सर, गोड खोबरं. हे बघा, मी लवकरच परत येईन. तोपर्यंत शाळा सांभाळा. नेहमी शाळेत न येणाऱ्या मुलांनाही शाळेत घेऊन या. त्यांना शाळेची गोडी लागली पाहिजे. जास्तीत जास्त मुलं शाळेत आली पाहिजेत. मला आता हजेरी पटावर अजिबात लाल खुणा नको आहेत. हां तुम्ही नाचा, खेळा, गाणी म्हणा, गोष्टी सांगा, जे काय करायचे ते शाळेत येऊन करा. तुम्हाला मी बाजीप्रभू देशपांडेंची सांगितलेली गोष्ट आठवते? हां तर तुम्ही माझे मावळे आहात आणि आपल्याला आपल्या शाळेचा गट राखायचा आहे. आणि गौरीताईचं ऐका, तिला मदत करा. सगळ्यांनी कामं वाटून घ्या. हे बघा, कोणालाही त्रास देऊ नका. हां मला तुमची एकही तक्रार येता कामा नये. परिस्थिती अशी आहे की मला जावं लागणार, पण तोपर्यंत शाळा चालू राहिली पाहिजे. गौरी, आधी आपण हजेरी घेऊ आणि मग सुरू करू. हजेरी काय घ्यायची आहे? तुला धरून फक्त 8 जण आहोत. आज पहिल्याच दिवशी लाल बावटा लागणार. नाही, मास्तरांनी सांगितलं होतं गावातल्या सगळ्या मुलांना घेऊन या. माधव तू शेतावर जा, चंदू तू नदीवर जा, मंजू, अंकू तुम्ही दोघी जणी गावातल्या बाकी मुलींना घेऊन या. संकेत तू विकास आणि बालकृष्णला घेऊन बाकीच्या पोरांना पकडून आण. मी अब्दुलकडे जाऊन येते. हां शाळेत ये, तुझी आईची शपथ आहे तुला. शपथ सुटली. बोल. नाही बोलणार. हे चंद्या बोल ना, शपथ सुटली. नाही बोलणार. ए बोल ना चंद्या. नाही. हे चंद्या बोल ना. नाही बोलणार. चंद्या बोल ना, शपथ सुटली. शाळेत ये, मग बोलतो.
ए मंग्या तू खाली येतोयस का मी